रहे, कांशीराम अमर रहे, अमर रहे, अमर रहे। काशी तेरी नेक कमाई, तूने ज्योति को जगाई, मान्यवर कांशीराम साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बहुजन महापुरुष एवं महानायक अमर रहे, ओबीसी की जात न्याय जनगणना झालीच पाहिजे, ओबीसी की जात न्याय जनगणना करो, ओबीसी की लागू करो, खाली करो, स्वामीनाथन आयोग लागू करो, स्वामी की जितनी संख्या भारी, कांशीरामजी जयंती दिनी 15 मार्च रोजी ओबीसी आक्रमक जातीनिहाय जनगणना करण्याकरिता संविधानिक हक्क परिषद संपन्न नागपूरमध्ये. बघा ग्राफिकनोड न्यूजवर. आणि त्या नमुना प्रश्नावलीमध्ये जनगणनेच्या ओबीसीचा कॉलम नाही आहे, त्याच्यामुळे ओबीसी आता आक्रमक भूमिकेमध्ये आहे आणि अशी मोठी वोट बँक असताना सुद्धा केंद्र सरकारने ओबीसीला डावलले. आता आंदोलनाच्या तयारीत विविध ठिकाणी करत आहेत. त्या जनगणनेत आमचा कॉलम नाही ओबीसीचा, हे षडयंत्र कुठल्याही सरकारनं करू नये, कारण हा लढा नागपुरामध्ये पेटवलेला आहे कि राष्ट्र की सामाजिक विषमता को दूर करना है। मूवमेंट आगे चलाने के लिए हम लोग अभी एक नीति के तहत अब मोर्चा निकालने का एक कार्य, यह मूवमेंट सरकार को आगाह करने के लिए, सरकार को जगाने के लिए, ती पूर्तता आपण जर केली नाही तर आपण एका काळामध्ये जो जनसैलाब आणि जनप्रक्षोभ जो निर्माण होईल त्याला कदाचित आपल्याला मुकाबला करणं अशक्य होईल, अशी आम्ही परिस्थिती निर्माण करू. प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहे, अखिल तेली समाज महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि ओबीसी क्रांती दलाचा मी कार्याध्यक्ष आहे. आज इथे सर्व ज्या बहुजन समाजाच्या विविध संघटना आहेत, मग ओबीसी असतील, SC असतील, ST असतील, मायनॉरिटीज असतील आणि महिला संघटना वगैरे आहेत, या सगळ्यांनी मिळून आज या जवाहर विद्यार्थी गृहामध्ये बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या 92व्या जयंतीनिमित्त, तद्वतच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आणि आपल्या सगळ्यांची आई जिने आम्हाला शिकायला, लिहायला, वाचायला, बोलायला आणि आपल्या पायावर उभं राहायला सक्षम केलं, त्या सावित्रीचा स्मृती दिवस या अनुषंगाने आज आपण इथे संविधानिक हक्क परिषद आयोजित केली होती. त्याचे प्रमुख विषय होते की ओबीसी समवेत सर्व प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आता 1 एप्रिल 2026 जी जनगणना होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये जे राजपत्र प्रकाशित झालं आहे त्या 33 कॉलममध्ये 12 नंबरच्या कॉलममध्ये SC आणि STच्या जनगणनेचा उल्लेख आहे, परंतु ओबीसीचा उल्लेखच नाही. या देशामध्ये जर 60% ओबीसी आहे तर आपण या 60% ओबीसींना न्याय देणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे ओबीसी, SC, ST महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी जे UGC बिल लागू करण्यात आलं होतं, ज्याच्यावर संसदेत कायदा झाला आणि जेव्हा इम्प्लिमेंटेशनची वेळ आली तर त्यावेळेस काही निवडक मंडळींनी, सवर्ण मंडळींनी त्याचा विरोध केला आणि त्या बिलाला स्थगिती देण्यात आली. 19 मार्चला सुप्रीम कोर्टामध्ये त्याची सुनावणी आहे. आमची मागणी आहे की त्या 19 मार्चच्या आधी सरकारने ते बिल आहे त्या स्थितीमध्ये लागू करावं किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारची नवीन मेक काही लोकांच्या सांगण्यावर न करता कामा नये. तिसरी मागणी आहे की जो स्वामीनाथन आयोग आहे की ज्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकरी हा खऱ्या अर्थाने स्वावलंबी होईल, यांच्या सर्व प्रविष्ट्या ज्या स्वामीनाथन आयोगामध्ये आहे तो 100% लागू करण्यात यावा. चौथी मागणी आहे आणि जी अतिशय जेन्युइन आहे, ज्याला कुणाचाही विरोध असण्याचं काही एक कारण नाही, ती मागणी आहे की छोट्या राज्यांची निर्मिती झाली पाहिजे आणि आम्ही महाराष्ट्रातले विदर्भातली मंडळी आहोत, विदर्भाची निर्मिती झाली पाहिजे, स्वतंत्र राज्य निर्माण झालं पाहिजे. हे मागल्या 128 वर्षापासूनची आमची मागणी आहे. तर ही तुरंत लागू करण्यात यावी. याचं कारण असं आहे की सध्याचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यांनी त्याच्यासाठी आंदोलन केलं होतं आणि लग्न न करण्याची शपथही घेतली होती. केंद्रामध्ये वजनदार मंत्री असलेले आणि नागपूरचे खासदार आदरणीय गडकरी साहेब यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर वेगळ्या विदर्भाची निर्मिती करू
आणि आपण ज्या संविधानाची शपथ घेता त्या संविधानाच्या निर्मात्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छोट्या राज्यांच्या निर्मितीची संकल्पना मांडली आहे, ज्याच्यामुळं सर्व प्रदेश आणि सर्व जनतेचं समान उन्नती होईल, हा त्यामागचा बेस आहे. चौथी मागणी आहे की कुठल्याही प्रकारचं जे संविधानिक बाब आहेत किंवा जी लोकशाही परंपरा आहे याला मोडीत काढणारा एक नवीन प्रयोग EVMच्या माध्यमातून आता होऊ घातलेला आहे. आणि सगळ्यांची जर मागणी आहे की EVM हटाव देश बचाव, तर मग सत्तेमधल्या सरकारचं केंद्रातलं असो की महाराष्ट्रातलं असो त्यांनी लोकभावना लक्षात घेऊन EVM हटवला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत. जर तुम्ही खरंच पॉप्युलर आहात, तुमच्या योजना पॉप्युलर आहेत, तर तुम्हाला भीती बाळगण्याचं काही कारण नाही. या समवेतच महिलांचं सशक्तीकरण, महिला रोजगार, तरुणांना रोजगार या सगळ्या बाबी आहेत. या सगळ्यांच्या समर्थनार्थ आज आमची ही परिषद होती. येत्या 23-24 तारखेला आम्ही दिल्ली येथे जातो आहे. देशाचे PM मोदी साहेब, राष्ट्रपती महामहिम मुर्मू मॅडम, त्याच्यानंतर गृहमंत्री आणि ज्यांच्याकडे ही जनगणना करण्याचं काम आहे त्या जनगणना विभागालाही आम्ही भेट देणार आहोत, निवेदनं देणार आहोत. सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनंही आम्ही निवेदन देणार आहोत की आपण 19 मार्चच्या आधी जो स्टे दिलेला आहे तो वॅकेट करा. आणि जर हे केलं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन देशभर केल्या जाईल. त्याची सुरुवात नागपूरवरून होईल, कारण नागपूर ही खऱ्या अर्थाने वैचारिक भूमी आहे, कर्मभूमी आहे, संविधान निर्मात्याचं हे माहेरघर आहे. आणि म्हणून आज इथे नागपूरमध्ये आम्ही याचं सुतोवाच केलं आहे. 2-3 दिवसांमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमच्या पुढच्या ज्या घडामोडी आहेत त्याचंही आम्ही सुतोवाच करू. आणि जे OBCचे SC STचे खासदार आहेत, मंत्री आहेत, या सगळ्यांना आमची चेतावणी आहे, विनंती नाही, चेतावणी आहे की आपण संविधानाची शपथ घेऊन त्या सत्तेवर आलात, आपण जबाबदार मंत्री आहात, या देशाच्या सरकारचे आपण प्रणेते आहात, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. पक्षाच्या भूमिकेच्या बाहेर जाऊन तुम्ही संविधानाच्या चाकुरीमध्ये राहून ही गोष्ट केली पाहिजे, अन्यथा येत्या काळामध्ये इथली जनता आपल्याला माफ करणार नाही. तसल्या प्रकारचं एक जनआंदोलन हे येत्या काळामध्ये राहील. रस्त्यावरची लढाई संघटना लढतील, परंतु सभागृहातली लढाई हे आमच्या जनप्रतिनिधी लढली पाहिजेत आणि सर्वांनी मिळून जनगणनेमध्ये OBCचा उल्लेख असला पाहिजे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ST समवेत. त्यासोबतच युजीशील बिल मान्य केलं पाहिजे, वेगळा विदर्भ आणि छोटी राज्य निर्माण झाली पाहिजे, स्वामीनाथन आयोग आपण लागू केला पाहिजे. या सगळ्या गोष्टींची पूर्तता आपण जर केली नाही तर आपण येत्या काळामध्ये जो जनसैलाब आणि जनप्रक्षोभ जो निर्माण होईल त्याला कदाचित आपल्याला मुकाबला करणं अशक्य होईल, अशी आम्ही परिस्थिती निर्माण करू. कारण अशीच परिस्थिती ज्या बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी या देशाला दाखवून दिली, 3 खासदारांच्या भरोशावर त्यांनी 3 प्रमुख मागण्या मान्य करून घेतल्या. मंडल आयोग लागू करून घेतला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र हे संसद भवनामध्ये लावून घेतलं आणि ज्या माथे फिरूंनी धर्मभ्रष्टांनी जी रथयात्रा काढली होती या देशाचं विघटन करण्याचं, तर त्या रथयात्रेला रोखण्याचंही काम आमच्या बहुजन समाजाच्या मंडळींनी केलं, OBC मंडळींनी केलं, बहुजन लोकांनी केलं. ती सगळी प्रेरणा आम्हाला मान्यवर कांशीराम साहेबांच्या जिद्दीतनं, प्रेरणेतनं आणि निश्चितनं मिळाली. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न साकार करणारा महामानव बाबासाहेबांनंतर जर कुणी झाला असेल तर ते बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब होते. त्यांचे आम्ही शिलेदार आहोत, त्यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. कशी लढाई जिंकायची हे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे. येत्या काळामध्ये आम्ही नागपूरमधनंच आमच्या OBCवर अन्याय करणाऱ्यांनाच OBC धडा शिकवेल. याची पूर्ण रणनीती कशी राहील याच्या संबंधीची आमचं सुतोवाच येत्या काळामध्ये आपल्या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून करू. आपल्या सगळ्यांना बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांच्या जयंती दिवसाच्या, जागतिक महिला दिनाच्या आणि संविधानाचे जे काही चांगली कलमं आहेत त्यांच्या पूर्णतेच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भारत, जय संविधान.
मी डॉक्टर ॲडव्होकेट अंजली साळवे. लढा ओबीसी जनगणना लढत आहे. ओबीसीची जनगणना ही केंद्र सरकारद्वारे होणं अपेक्षित असताना केंद्र सरकारद्वारे एक नमुना प्रश्नावली जाहीर गेलेली आहे आणि त्या नमुना प्रश्नावलीमध्ये जनगणनेच्या ओबीसीचा कॉलम नाही आहे. त्याच्यामुळे ओबीसी आता आक्रमक भूमिकेमध्ये आहे आणि ओबीसीची जनगणना होणं अपेक्षित असताना ओबीसीचा कॉलम यांनी डावललेला आहे. जेव्हा बहुसंख्य असलेला ओबीसी हा मोठ्या प्रमाणामध्ये वोट बँक सुद्धा आहे आणि अशी मोठी वोट बँक असताना सुद्धा केंद्र सरकारने ओबीसीला डावलले आणि ओबीसीचा कॉलम तिथे अंतर्भूत होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ओबीसी आक्रमक भूमिकेत येऊन आता आंदोलनाच्या तयारीत विविध ठिकाणी करत आहेत. त्या संदर्भातली आज बैठक झाली. मी कल्पना मानकर. मी अनेक सामाजिक संघटनात काम करते. आता सध्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो आहे ओबीसी जनगणना आणि या ओबीसी जनगणनेसाठी इथे प्रथम पूर्वी कृती समितीने पुढाकार घेतला आणि या पुढाकारानंतर सगळे जात संघटना आहे ह्या आमच्यामध्ये सगळं एकत्रित आलो आणि एकत्रित येऊन आम्ही आमचा जनगणनेचा कॉलम त्याच्यामध्ये यावा यासाठी आमचे प्रयत्न आहे. सरकारने 50% ओबीसी 31मध्ये होते 1900, तर आता निश्चितच त्याची संख्या 60च्या पुढे गेलेली आहे आणि ही 60च्या पुढे संख्या जाऊन सुद्धा जनगणनेत आमचा कॉलम नाही ओबीसीचा. हे षडयंत्र कुठल्याही सरकारनं करू नये, कारण जोपर्यंत तुम्ही ओबीसीची जनगणना करत नाही, कारण या सत्तेमध्ये ओबीसीचा फार मोठा वाटा आहे आणि हा जर तुम्ही झुगारून टाकत असाल तर मग इथे प्रत्येक गती संघटनेला आणि समाजाला किती न्याय देऊ शकता हे यावरून कळते. म्हणून आम्ही आता हा लढा नागपुरामध्ये पेटवलेला आहे आणि जर नागपूरमध्ये पेटवला आणि यावेळेस जर प्रत्येक संसदेमध्ये हा प्रश्न प्रत्येक खासदारांनी उचलला हाँ, ओबीसी समुदाय में 300 से अधिक जातियों का समावेश है, फिर भी कहीं ना कहीं ऐसा लगता है कि बहुत कम इकट्ठे हो पाते हैं. इसका क्या कारण है? नहीं है, कोई समाज जागरूक नहीं है मैडम. जो जागरूक है वो बड़ी संख्या में आता है, इसमें सहभागी होता है और अपना जो भी अपने इस पर अन्याय हो रहे वो बिल्कुल तत्परता से सरकार के सदन में वो लगाता है कि हम हमारे ऊपर जो भी अन्याय हो रहा है तो वो अन्याय आप दूर करो, क्योंकि हमारा भी हक है. सभी ओबीसी समाज को मेरा जय. ओबीसी प्रश्न उठता है कि ये ओबीसी समाज की जनगणना है, यह एक आवश्यक कदम है क्योंकि राष्ट्र की सामाजिक विषमता को दूर करना है और राष्ट्र को सामाजिक न्याय की तरफ ले जाना है. तो ओबीसी प्रवर्ग की जात न्याय जनगणना होना जरूरी है और मुझे लगता है कि सन्माननीय प्रधानमंत्री माननीय मोदी जी यह इस विषय पर उनका भी खुद का गहन अध्ययन हो रहा होगा कि इस देश को संपूर्ण विकास के रास्ते पर ले जाना है और विश्व में जिस तरीके से गतिविधियां हो रही है उस गतिविधियों को देखते हुए मोदी जी हमारे ओबीसी की जनगणना करेंगे ऐसा पूर्ण मुझे दृढ़ विश्वास है. और हमारा जो मूवमेंट है ये मूवमेंट आगे चलाने के लिए हम लोग अभी एक नीति के तहत हम मोर्चा निकालने का एक कार्यक्रम हमारा तय हो रहा है जिसके अंदर हम विदर्भ चंडिका का इतवारी का जो मंदिर है वहाँ से वो मोर्चे की शुरुआत करेंगे और उस मोर्चे के साथ में पहले वहाँ पर सभा भी होगी और वहीं से निकलकर हम हमारे छत्रपति राजे शिवाजी महाराज महल जी का महल पर जिनका प्रतिभा वहाँ पर उस मोर्चे का समापन होगा और वहाँ पर भी एक सभा होगी. यह कार्यक्रम लेकर हम आगे चल रहे हैं. क्या लगता है काकड़े जी अपने को कि वहाँ मोर्चा में कितने ओबीसी बांधव आने की शक्यता है? यह मूवमेंट सरकार को आगाह करने के लिए, सरकार को जगाने के लिए, इसके लिए सरकार को दबाव बनाते समय हम ओबीसी समाज का भी नियोजन जो है वो हम करेंगे और उस नियोजन के तहत हम ओबीसी समाज एक 10,000 के ऊपर उस मूवमेंट में कार्यक्रम में उसमें शामिल होंगे और भविष्य में उससे बड़े पैमाने पर मोर्चे होंगे. काकड़े जी क्या लगता है अपने को कि ओबीसी का यूजीसी बिल जो है वो सरकार ने पारित किया, उसको कुछ संगठनों ने उस पर ऑब्जेक्शन दिया, फिर भी ओबीसी जो युवक है
वो उन्हीं के संगठनों में काम कर रहा है, वो अपना अभी तक अधिकार नहीं जानता है। क्या कहना चाहेंगे ऐसे युवकों को? इसमें आपने जो बोला है कि हमारा राष्ट्र चलाते समय हमारे राष्ट्र के युवाओं ने जैसा भी आजकल सारा डाटा मोबाइल पर उपलब्ध है, उसके हिसाब से किसने क्या किया यह उस मोबाइल के माध्यम से और इंटरनेट के माध्यम से सारी जानकारी हमको मिलती है। फिर भी हमने धर्म की नीति की जो अफूह या नशा चढ़ा के रखी है, उस नशे के माध्यम से युवा उनके बीच में घुसा हुआ है। और मुझे ये कहना है उन युवाओं से कि आप उस अफीम के से बाहर निकलिए, आप आपके सामाजिक, पारिवारिक और राष्ट्र के विकास के लिए आप इस राष्ट्र के आर्थिक सामाजिक नीति के साथ में आगे आइए। ऐसे आह्वान भी मैं आपको इस बहाने करता हूँ।